नमस्कार. शिवाजी अकॅडमीच्या क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या विषया अंतर्गत बंगालमध्ये जी काही दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह या इंग्रज गव्हर्नर जनरलने लादली त्याविषयीचा अभ्यास करणार आहोत. अतिशय बिकट अशी किंवा अतिशय विदारक अशी परिस्थिती या काळामध्ये किंवा या दुहेरी राज्यव्यवस्थेच्या काळामध्ये बंगालमध्ये घडून आलेली आपल्याला दिसून येते. साधारणपणे बंगालमध्ये ही काही जी दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हने लादली हिचा कालावधी आपणास 1765 ते 1772 या दरम्यानचा सांगता येतो. रॉबर्ट क्लाइव्ह नंतर जो काही वॉरन हेस्टिंग्ज आला तर त्याने या ठिकाणी कंपनीच्या आदेशाप्रमाणे ही दुहेरी राज्यव्यवस्था रद्द करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आता आपण प्रत्यक्षपणे भागाकडे वळूया. बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्थेचा ज्या ज्या वेळी आपणास अभ्यास करायचा असेल त्यावेळेस आपल्याला केंद्रीय स्थानी हा जो काही ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता रॉबर्ट क्लाइव्ह याचा विचार करणं आवश्यक आहे, अगत्याचं आहे. रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लादण्याचा विचित्र असा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. या विचित्र पद्धतीत बंगालची वास्तविक सत्ता कंपनीकडे तर प्रशासनाची जबाबदारी नवाबाकडे होती. तर या ठिकाणी पहा, बंगालचा नवाब अतिशय कमकुवत झालेला होता. त्याची आर्थिक परिस्थिती, त्याची प्रशासनिक परिस्थिती, त्याची राजकीय परिस्थिती किंवा त्याची जी काही निजामतीची किंवा संरक्षणाची परिस्थिती होती ती अत्यंत हलाखीची होती आणि तो प्रशासन सांभाळण्यास कमकुवत ठरलेला होता किंवा अयशस्वी ठरलेला आपल्याला दिसून येतो. सुभेदार व दिवाण हे मुघल साम्राज्यात दोन प्रमुख अधिकारी असत. सुभेदाराचे कार्य निजामतीचे म्हणजे संरक्षण व फौजदारी स्वरूपाचे होते, तर दिवाणाचे कार्य राज्यातील कर व्यवस्था व तत्संबंधी कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे होते. या ठिकाणी आपणास एक बाब ध्यानात घ्यावी लागेल की सुभेदाराचं कार्य काय तर संरक्षण व फौजदारी स्वरूपाचं आणि दिवाणाचं कार्य काय तर राज्यातील कर व्यवस्था आणि तत्संबंधी असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करणं. हे दोन्ही अधिकारी अप्रत्यक्षपणे परस्परांवर नियंत्रण ठेवत असत. तसेच ते आपल्या कार्यासाठी सरळ सरळ मुघल केंद्रीय सत्तेला जबाबदार असत. आता हे कधीचा काळ होता तर हा नवाबाच्या अगोदरचा काळ होता. या ठिकाणी आपल्याला एक दिसून येतं मुघल केंद्रीय सत्ता जशी कमकुवत झाली तशा प्रकारे ही सगळी व्यवस्था बदललेली आपल्याला दिसून येते. परंतु औरंगजेबाच्या अंतानंतर केंद्रीय मुघल सत्ता कमकुवत झाली आणि ही संधी साधून बंगालचा नवाब जो कोणी मुर्शिद कुली खान होता याने निजामत व दिवाणी स्वरूपाची कार्य एक हाती सांभाळू लागला. त्याने सर्व कार्य आपल्या हाती घेतलेली आहेत, त्याचं केंद्रीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे कुणी केलं पहा तर बंगालचा नवाब मुर्शिद कुली खान याने हे केंद्रीकरण केलेलं आहे. कधी केलं तर औरंगजेबाच्या अंतानंतर. मुघल सम्राट शहा आलमने 1765च्या इंग्रजांशी झालेल्या तहाप्रमाणे बंगालचे दिवाणी हक्क कंपनीस प्रदान केले आणि याच वर्षी बंगालचा नवाब मीर जाफर मरण पावला. सत्ता संघर्षादरम्यान मीर जाफरचा मुलगा नजमुद्दौला गादीवर नजमुद्दौला याला गादीवर बसवताना काही अटी शर्ती इंग्रजांनी लादल्या आणि त्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीस बंगालच्या निजामतीचे देखील अधिकार प्राप्त झाले. या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा असा मुद्दा तयार होतोय की या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे परीक्षांमध्ये आणि तो महत्वाचा असल्यामुळे वारंवार येणार देखील आहे. तर इंग्रजांना दिवाणी हक्क किंवा कर व्यवस्था कर गोळा करण्याचे हक्क कुणाकडून प्राप्त झाले तर मुघल सम्राट शहा आलमकडून ते 1765च्या करारानुसार प्राप्त झाले. आणि या ठिकाणी जे काही निजामतीचे अधिकार आहेत किंवा फौजदारी किंवा संरक्षण स्वरूपाचे अधिकार आहेत हे इंग्रजांना कुणाकडून प्राप्त झाले तर हे अधिकार इंग्रजांना जो काही बंगालचा नवाब होता मीर जाफर नंतर गादीवर आलेला नजमुद्दौला याच्याकडून ते प्राप्त झालेले आहेत. इंग्रजांची ही पद्धतच होती पहा की आपल्याला जो काही फायदेशीर आहे असा नवाब किंवा कठपुतली नवाब म्हणूया, हातातील खेळणं म्हणूया,
त्याला गादीवर बसायचं आणि त्याच्याकडून आपले जे काही आपल्याला आणखी हक्क, अधिकार किंवा फायदे हवेत ते प्राप्त करून घ्यायचे. आणि या ठिकाणी तसंच झालेलं आहे. मुघल सम्राट शहा आलमकडून दिवाणी अधिकार, तर मीर जाफरचा मुलगा नजमुद्दौला याच्याकडून कंपनीला निजामतीचे अधिकार प्राप्त झालेले आहे. बंगालचे दिवाणी हक्क जरी कंपनीस प्राप्त झाले असले तरी कंपनी एवढ्या मोठ्या प्रांतात वसुली करू शकेल एवढी प्रचंड मोठी यंत्रणा कंपनीपाशी नव्हती. म्हणून या वसुलीच्या कार्यासाठी रॉबर्ट क्लाइव्हने 2 नायब दिवाण नेमले. तर बंगालच्या प्रदेशासाठी मोहम्मद रजा खान व बिहारच्या प्रदेशासाठी रॉबर्ट क्लाइव्हने राजा सिताबराय यांची नियुक्ती केलेली आहे. पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या की बंगालचे दिवाणी हक्क जरी कंपनीला प्राप्त झाले असले तरी एवढी प्रचंड मोठी यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती की एवढ्या मोठ्या प्रांताचा ते कर वसूल करू शकतील. पहा, बंगाल म्हणजे फक्त आताचा सध्याचा पश्चिम बंगाल नव्हे, तर या बंगाल प्रांतामध्ये बंगाल, बिहार, ओरिसा आणि त्याचप्रमाणे आताचा जो काही बांगलादेश आहे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रदेशाचा समावेश होता. आणि म्हणून त्यांच्यापाशी ही यंत्रणा, एवढी मोठी यंत्रणा नव्हती, मनुष्यबळ कमी होतं. म्हणून या कामासाठी त्यांनी 2 भारतीयांची मदत घेण्याची ठरवलं. आणि ते 2 माणसं होती पहा, 2 नायब दिवाण त्यांनी नेमले. तर बंगालच्या प्रदेशासाठी त्यांनी मोहम्मद रजा खान याची नायब दिवाण म्हणून नियुक्ती केली. तर बिहारच्या प्रदेशासाठी त्यांनी राजा सिताबराय यांची नियुक्ती केलेली आपल्याला दिसून येते. आता दुहेरी राज्यव्यवस्था ही अतिशय बेकार स्वरूपाची म्हणा किंवा अतिशय भारतीयांसाठी वाईट स्वरूपाची असली तरी रॉबर्ट क्लाइव्हने तिचं समर्थन कशा प्रकारे केलंय, तर क्लाइव्ह असे म्हणतो किंवा क्लाइव्हचं असं स्पष्ट मत होतं, जर कंपनीने बंगालची सत्ता प्रत्यक्षपणे आपल्या ताब्यात घेतली तर कंपनीचे खरे साम्राज्यवादी स्वरूप भारतीयांच्या समोर येईल व अशा परिस्थितीत भारतातील सत्ता एकजुटीने इंग्रजांशी संघर्षाचा पवित्रा घेतील. हा काळ आहे पहा, या ठिकाणी काळ आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. थोडं अवांतर होईल पण या ठिकाणी ते देखील पाहणं आपल्याला महत्वाचं आहे. क्लाइव्हने असा विचार का केलेला असावा, तर या ठिकाणी आपल्याला एक दिसून येतं पहा, 1761 ला मराठे आणि जो काही अब्दाली होता अफगाणी सत्ताधीश त्याच्यामध्ये पानिपतचं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये जरी मराठा किंवा मराठ्यांच्या पराभव जरी झालेला असला तरी मराठी सत्ता यावेळी अतिशय पॉवरफुल होती, हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. दक्षिणेमध्ये देखील हैदर अली सारखा एक प्रबळ शत्रू इंग्रजांना होता. त्याचप्रमाणे फ्रेंच हे देखील यावेळी अत्यंत कार्यप्रवण होते. आणि अशा प्रकारे हे जे काही धोके आहेत हे क्लाइव्हने ओळखलेले होते. त्याने असा विचार केला, जर स्थानिक भारतीय सत्ता एकजुटीने इंग्रजांच्या समोर उभ्या ठाकल्या तर त्यावेळेस मात्र इंग्रजांचा निभाव लागणं कठीण होऊन जाईल. आणि त्यामुळं त्याने या दुहेरी राज्यव्यवस्थेचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे युरोपियन सत्ता जसे फ्रान्स, डच हे कंपनीचा सर्वाधिकार सहजासहजी मान्य करणार नाहीत व त्याच्याकडून नवाबास जे कराचे उत्पन्न प्राप्त होते ते इंग्रज कंपनीस देण्यास त्या सहजासहजी तयार होणार नाहीत, अशा स्वरूपाचा तर्क देखील या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्हने बांधलेला होता. त्याचप्रमाणे प्रत्यक्षरित्या जर बंगालची सत्ता कंपनीकडे आली तर इंग्लंड व इतर परकीय शक्तींमध्ये संघर्ष निर्माण होण्याचा धोका देखील रॉबर्ट क्लाइव्हने ओळखलेला होता. परकीय शक्ती इंग्लंडच्या विरोधात संयुक्त मोर्चा उभारण्याची शक्यता देखील नाकारता येण्याजोगी नव्हती. त्याचप्रमाणे बंगाल सारख्या प्रचंड मोठ्या विस्तार असलेल्या प्रांताची जर प्रत्यक्ष जबाबदारी पेलायची, सांभाळायची, तर त्यास आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ हे देखील इंग्रजांपाशी नव्हते. त्याचप्रमाणे भारतीयांच्या प्रथा परंपरा याविषयी देखील या सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रज अनभिज्ञ असलेले आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपाचा तर्क देखील रॉबर्ट क्लाइव्हने बांधलेला होता. त्याचप्रमाणे कंपनीचे संचालक मंडळही प्रत्यक्ष जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. त्यांच्या मते असे केले तर त्यांच्या कंपनीच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम होईल असे त्यांचे मत होते. कंपनीच्या संचालकांना भारतीय प्रदेशापेक्षा पैसा जास्त महत्वाचा वाटत होता.
हे देखील एक सत्य असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे बंगालची सत्ता जर प्रत्यक्षपणे हाती घेतली तर इंग्लंडच्या संसदेचा कंपनीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचा धोका देखील निर्माण झाला असता कंपनीची जी काही स्वायत्तता आहे ती धोक्यात आली असती, अशा स्वरूपाचा एक विचार देखील या रॉबर्ट क्लाइव्हने मांडलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय विदारक अशी परिस्थिती या रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल, बिहार, ओरिसा जो काही प्रदेश होता या प्रदेशामध्ये निर्माण केली. आणि यामुळे झालं काय, तर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली. प्रशासन पूर्णपणे ठप्प झालेलं आहे, कारण निजामतीचे अधिकार इंग्रजांकडे, कर गोळा करण्याचे अधिकार इंग्रजांकडे, त्याचं उत्पन्न इंग्रजांना, आणि मग नवाबाकडे राहिलं तर काही नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रदेशाची जबाबदारी सांभाळण्यास तो असमर्थ ठरत होता. सगळीकडे आनागोंदी माजली होती. फौजदारी स्वरूप कायदे किंवा सगळं इंग्रजांपाशी केंद्रित झाल्यामुळं याच्या नवाबाच्या हातात मात्र काही राहिलेलं नव्हतं. आणि इंग्रजांनी फक्त प्रशासनाची जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली होती. आणि अशा परिस्थितीमुळे मध्ये हा जो काही नजमुद्दौला होता किंवा बंगालचा नवाब होता, तो प्रशासन सांभाळण्यास असमर्थ ठरत होता. बंगालमध्ये अशी परिस्थिती झाली होती की दिवसा ढवळ्या चोऱ्या माऱ्या दरोडे पडत होते. लोक हैराण झालेले होते. त्यानंतर भारतीय शेती डबघाईला गेली. आता याने काय केलं पहा, याच्याकडे जी काही शेतीची पद्धत होती ती देखील दुहेरी राज्य व्यवस्थेमध्ये होती. याने या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्हने जे काही लोक नेमलेले होते, जे काही ज्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं की एवढे पैसे वसूल झाले पाहिजे, आणि ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं त्यांना देखील त्याचं काही घेणं देणं नव्हतं. त्यांना एक विशिष्ट टार्गेट पूर्ण करायचं होतं की एवढे एवढे पैसे शेतकऱ्यांकडून घ्यायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय शेतीची जी काही व्यवस्था आहे ती डबघाईला गेलेली आपल्याला दिसून येते. शेतीची अवस्था अत्यंत विदारक झाली. शेतीतून जास्त जास्त कर इंग्रज वसूल करू लागले. आणि त्यामुळं झालं काय, तर जास्त उत्पन्न दिलं तर जास्त कर द्यावा लागेल, अशा प्रकारची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळे पोटापुरतं उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. शेतीचं उत्पन्न कमी होऊ लागलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा या ठिकाणी, भारतीय मालाला हे इंग्रज किंवा कच्च्या मालाला अतिशय कमी भाव देत होते. व्यापारामध्ये त्यांचा सर्वाधिकार होता. 1717 पासूनच बंगालमध्ये मुक्त व्यापाराची या इंग्रजांना परवानगी मिळाली होती. आणि बिकॉज ऑफ दॅट हे सर्व या ठिकाणी घडून आलेलं आहे. त्यानंतर व्यापारास फटका बसलेला आहे पहा इंग्रजांचा. आताच मी म्हटलं की व्यापारामध्ये इसवी सन 1717 पासून इंग्रजांना मुक्त व्यापाराची परवानगी होती. आणि त्या ठिकाणी जो काही ते माल घेत होते तो अत्यंत कमी किमतीला भारतीयांकडून खरेदी करत होते, आणि इंग्रजांचा माल मात्र अतिशय जास्त किमतीला विकत होते. अशा प्रकारे व्यापारी वर्ग देखील हैराण झालेला आहे. भारतीय व्यापार आता तर त्यांची निजामत आणि दिवाणी हक्क ह्या 1765च्या कायद्याने पूर्णपणे इंग्रजांना प्राप्त झालेले होते. त्यामुळे त्यांनी भारतीय व्यापार हा पूर्ण डबघाईला आणलेला आपल्याला दिसून येतो. उद्योग व कलेचा नाश असं म्हटलं जातं पहा, का ढाक्याची जी काही मलमल आहे किंवा बंगालमधलं जे रेशीम आहे ते आज देखील जगामधील सर्वश्रेष्ठ रेशीमांमध्ये गणलं जातं. बंगालच्या ढाक्याच्या मलमलीची साडीची किंमत जगामध्ये सर्वात जास्त असते, हे आज देखील सत्य आहे. आणि त्या काळी हा उद्योग अत्यंत शिखरावर पोहोचलेला होता. भारतीय जी काही रेशीम होतं ते इंग्रजांच्या यंत्रमागापेक्षाही तयार झालेल्या यंत्रमागापेक्षा कापडापेक्षाही उत्तम प्रतीचं होतं. भारतीय रेशीमाला जगात मागणी होती. भारतीय रेशीम कलेला मागणी होती. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हटलं जातं की इंग्रजांनी भारतीय कलेचा किंवा भारतीय कलाकुसरीच्या कलेचा नाश करण्यासाठी या ठिकाणी जे काही कलाकुसरीचे काम करणारे लोक होते त्यांचे अंगठे देखील कापलेले होते. त्याचप्रमाणे भारतीय रेशीम उद्योगावर त्यांनी बंदी घातलेली आहे. त्याचप्रमाणे अशा स्वरूपाचं इंग्रजांचं वागणं असल्यामुळं किंवा त्याला मालाला उठाव नसल्यामुळं चांगल्या प्रतीचा माल तयार करणं देखील या कलाकारांनी सोडून दिलेलं आहे.
मग अशा स्वरूपामध्ये प्रशासन ठप्प आहे, शेती डबघाईला आहे, व्यापारास फटका आहे, उद्योग व कलेचा नाश झालेला आहे. मग बंगालमध्ये अतिशय अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली, नैतिक पतन झालेलं आहे. शेतकरी जास्त कर द्यावा लागेल म्हणून पोटापुरतं उत्पन्न काढायला लागले. व्यापाऱ्यांना फटका बसत होता, इंग्रजांच्या व्यापारामध्ये सर्वाधिकार होता. या ठिकाणी उद्योग व कला अतिशय जास्त असलेली उद्योग व कला तिचा नाश घडून येत होता. इंग्रज भारतीय कलेला उद्योगाला कसं काही कमी लेखता येईल, दाबता येईल, त्याच्यावर जास्त कराचा बोजा टाकता येईल, त्याच्यावर बंदी घालता येईल याचाच प्रयत्न करत होते. आणि त्यामुळे अशा प्रकारचं नैतिक पतन घडून आलं. शेतकऱ्यांनाही वाटू लागलं की आता शेती कर जर आपल्याला जास्त द्यायचा असेल तर जास्त उत्पन्न घेऊन फायदाच नाही. आणि अशा प्रकारची अतिशय बिकट अवस्था ही बंगालमध्ये तयार झालेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमानं देण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये जर आपणास काही आणखी माहिती हवी असेल किंवा काही माहिती चुकून राहत असेल तर निश्चितपैकी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीचं हे अभियान आहे की गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत. यामध्ये आपण देखील सहभागी व्हा. त्याचप्रमाणे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक केल्यानं काही होत नाही, परंतु आपला व्हिडिओ किती लोकांना आवडलाय हे देखील आमच्या निश्चितपणे लक्षात येतं. तर भेटूया पुढील भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.